महानगर पालिका को 10 दिन का टाइम दे रहे हैं। 11वें दिन ये दोनों के दोनों सेंटर्स न सिर्फ बंद किए जाएंगे बल्कि पूरी तरह से तोड़ दिए जाएंगे। उसका गेट समेत उन्होंने जो जो पैसा उसके ऊपर लगाया है वो सब हम खत्म कर डालेंगे। आपने ठेका दिए है, प्राइवेट ठेका दिए है, जगह महानगर पालिका की है, वो महानगर पालिका की जगह के ऊपर है। तो आज इस तरह से कचरा की गाड़ियां लाकर, मैंने रात में 12 बजे जाके विजिट किया वहां पे, पूरे एरिया के लोग उठ के आ गए हैं कि सर हम आपसे हाथ जोड़ के विनती करते हैं सर ये इसको यहाँ से बंद कराइएगा करके। तो ये जो शहर के बीचों बीच ये सब जो चल रहा है, डेंगू उसी की वजह से भी फैल रहा है कि आपने कचरे का ये जो टेम्पररी अरेंजमेंट था हमने भी खुद किए थे, लेकिन जहाँ पर हमको कॉफी पीने का था वहाँ पे कुत्ते मिल रहे हैं वहाँ पर और हमारे को ये सब गंदगी हो रही है। तो ये सब हम 10 दिन का टाइम देंगे। महानगर पालिका ने बंद कर दी है अपने तरफ से तो ठीक, नहीं तो 11वें दिन है तो हम जाकर है तो ये दोनों सेंटर्स बंद कराएंगे। हमने कमिश्नर साहब को बोले आप जाके विजिट कर लीजिएगा और आप देख लीजिएगा कि आपने मेरे को जो भिजाए थे दिल्ली की आपकी टीम जो आई थी, उन्होंने मुझसे कहा था कि यहाँ पे बैठ के कॉफ़ी पी सकते हैं, तो अब आप पीजिएगा कॉफ़ी वहाँ पे जाके। आज जाके हम विजिट करने के लिए उनको लगा रहे थे। ये एक मुद्दा हो गया है। हम दूसरा ये है कि हम लोग औरंगाबाद के अंदर जिस तरह से बेरोजगारी बढ़ रही है, वो बेरोजगारी को देखते हुए हम लोग एक पूरी टीम तैयार किए हैं जॉब अलर्ट्स नाम से। वो जॉब अलर्ट्स नाम से हम लोग एक बहुत अच्छा ऑर्गेनाइज तरीके से यहाँ की इंडस्ट्रीज जो है, यहाँ का कारोबार है, तो यहाँ के लोगों को प्राधान्य के तौर के ऊपर उनको नौकरियाँ मिलनी चाहिए। उस हिसाब से हम लोग जॉब अलर्ट्स नाम से एक स्कीम स्टार्ट कर रहे हैं, जहाँ पर हम बच्चों के बायोडाटा लेंगे, बच्चों का बायोडाटा लेके जहाँ जहाँ पर भी ये है सिविल सर्विसेज के एग्जाम्स हो या दूसरे एग्जाम्स हो, बहुत सारे बच्चों को ये बात का पता नहीं रहता है कि वैकेंसीज कहाँ कहाँ के ऊपर है। तो उसको एक सेंट्रलाइज लेवल के ऊपर एक डेडिकेटेड टीम तैयार करके हमारे शोएब साहब हैं, वो शोएब साहब उसको हैंडल करेंगे पूरा ऑर्गेनाइज तरीके से। इसका डिटेल जो है वो एक प्रेस नोट के तौर के ऊपर आपको दिया जाएगा। मैं आप लोगों से अनुरोध करूंगा कि इसको एक सेपरेट तौर के ऊपर अगर इसको करेंगे तो, क्योंकि आज के दिन हो ये रहा है कि इतनी बेरोजगारी हो रही है, मतलब आप आंकड़े देखेंगे कि कॉन्ट्रैक्ट वर्कर्स को मतलब हजारों की संख्या के अंदर निकाला जा रहा है, हजारों की संख्या के अंदर। वोकहार्ट कंपनी के अंदर 100 इंजीनियर्स को एक दिन बुलाया गया, उसमें एक मेरा क्लासमेट है 25 साल से रिसर्च साइंटिस्ट है वहां पे, 25 साल से उसको बुलाया गया, उसको बोला गया है कि तुम रिजाइन करो नहीं तो टर्मिनेट कर देगी करके। लिटरली 100 लोगों को एक ही दिन के अंदर वोकहार्ट कंपनी से निकाल देती है और कोई आवाज नहीं कर रहा है। तो ये जो कंपनी जितने भी है ये धड़ल्ले से निकाल रहे हैं, उनके ताल्लुक से ये बच्चे कहाँ जाएंगे, उनको कोई दूसरा ऑल्टरनेट है क्या? और इंडस्ट्रीज एसोसिएशन के साथ हम मीटिंग रख के हम ये कह रहे हैं कि प्राधान्य के तौर के ऊपर जो स्थानिक मराठवाड़ा के जो बच्चे हैं वो मराठवाड़ा के बच्चों को प्राथमिकता देने के हिसाब से उनके पास से हम डेटा कलेक्ट करेंगे कि आपके पास अगर प्यून भी चाहिए, चपरासी भी चाहिए, आपको वॉचमैन चाहिए, जो भी चाहिए, इसके जरिए अगर आता है तो एक सेंट्रलाइज ये रहता है। एंड टोटली मतलब उसमें ऐसा नहीं है कि हम उनसे 10 रुपये लेंगे या 50 रुपये लेंगे, टोटली एक फ्री सर्विस रहेगी। लेकिन बेरोजगारी बढ़ती हुई हम देख रहे हैं, उसके लिए एक उपाय करने के लिए हम लोग एक अपने लेवल के ऊपर एक डेडिकेटेड टीम तैयार करके बहुत अच्छे लेवल के ऊपर इसका डिटेल आपको हम भेज देंगे। मेरे बारे में मैं इतना ही कहना चाह रहा था, बस आप लोग स्तुति के लिए तो रास्ता तो सामना पड़ता है, मैं सामना पड़ता नहीं सर, मतलब मेरे पास फ्री में भी डाल रहे थे तो मैंने बंद कर दिया था उसको। सर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे कार्यक्रम आला, तुम्ही आमदार झालात, खासदार झालात, एकदाही आला नाही, त्याच्यानंतर एक फार राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, त्याचं रिफ्लेक्शन आज सामनाच्या अग्रलेखमध्ये आहे। काय तुमच्या अडचणी तुम्ही काय? देखिए मराठवाड़ा मुक्ति संग्राम, मराठवाड़ा तो मुक्त हो गया, लेकिन ये लोग जो ढिंडोरा पीट रहे हैं इतना कि इम्तियाज अली क्यों नहीं आया, मैं उनसे एक सवाल करना चाहता हूँ कि मराठवाड़ा के बैकवर्डनेस को दूर करने के लिए, उसको मुक्त करने के लिए आपने क्या किए हैं? आज मराठवाड़ा अगर इतना पिछड़ा है तो कभी उसके लिए इतना बवाल नहीं किए हैं कि मराठवाड़ा इतना पीछे रह गया है, मराठवाड़ा का विकास नहीं हुआ है। मराठवाड़ा मुक्ति संग्राम का मतलब ये नहीं है कि अब हम आज़ाद हो गए हैं, अब इसको कैसे भी छोड़ दिया जाए करके। तो हमारा ये सवाल है उन लोगों से जो ये कहते हैं कि क्या किसी एक नेता ने कहा कि किसके रजाकार की औलाद है क्या? देखिए रजाकार जो है ये 70 साल पहले ये पाकिस्तान चले गए, जितने भी रजाकार थे। जब हमसे पूछा गया कि रजाकार जा रहे हैं आप भी जाएंगे क्या, नहीं, तो हमने इस देश से
इस मिट्टी से मोहब्बत की थी। ये मिट्टी हमारी है, ये धरती हमारी है, ये मुल्क हमारा है, इसको हमने अपनाया है। अब आप अगर मुझे ये कहेंगे कि साहब आप ये इसमें आए क्यों नहीं, आप लोगों ने कभी ये अंदाजा लगाया है कि इस वर्ष के उसमें आप लोग मुझसे कहेंगे कि साहब आप पिछले 4-5 साल से नहीं आए हैं करके, लेकिन ये साल अगर भाजपा के खासदार नांदेड़ के अंदर चिखलीकर साहब उस समारोह में नहीं थे तो उसके ऊपर किसी ने सवाल नहीं उठाया। शिवसेना के गुलाबराव पाटिल पालक मंत्री थे, वो नहीं गए झंडा वंदन के लिए, उसको किसी ने भी सवाल नहीं उठाया। हिंगोली का आमदार हेमंत पाटिल शिवसेना का, देशभक्त पार्टियां है ना ये तो सब, इनके ऊपर किसी ने भी सवाल नहीं उठाया। और मैं कोई कैरम बोर्ड खेलने के लिए नहीं गया था मुंबई को, मुझे मालूम था कि आचार संहिता लगने वाली है। आचार संहिता से पहले औरंगाबाद शहर के विकास के ताल्लुक से कुछ मेरे को काम करवा के लेने का था, वो काम के सिलसिले में मैंने टाइम लिया हुआ था। और एक बात सही है कि मेरे से गलती ये हुई है कि हमको जिस तरह से 26 जनवरी और 15 अगस्त बोले तो इमीडिएट याद आ जाता है कि भैया ये है करके, लेकिन उस वक्त ये था कि 16 तारीख के दिन मेरी पार्टी की मीटिंग रखी गई थी और 17 तारीख के दिन है तो मुंबई के अंदर हमने कुछ काम ये किए थे। जब रावल साहब आए थे, रावल साहब टूरिज्म मिनिस्टर आए थे और पंचकी के लिए मुझे फंड सैंक्शन करवाना था। मैंने पंचकी के काम के लिए, मैंने आपको ये एक चीज ये है कि मेरी आलोचना आप कितना भी करिए इसके अंदर नहीं आया, लेकिन एक बात तो मानेंगे आप कि औरंगाबाद शहर के गेट के ताल्लुक से कई सालों से जो चर्चा होती थी, मैंने आते आते ही 6.5 करोड़ रुपए का मिल्क कॉर्नर का गेट का काम शुरू किया और अब पंचकी के गेट का भी मैंने पैसा लेकर आया हूँ, उसका जीआर निकलवा के सामने बैठ के जीआर निकलवा के आया हूँ। आज पीडब्ल्यूडी के इंजीनियर्स के साथ मीटिंग किया हूँ और मीटिंग करके उसका एस्टिमेट तैयार करके वो काम हम स्टार्ट करने वाले हैं जैसे ही आचार संहिता, क्योंकि पैसा तो मैंने परसों के दिन ही लेके आया, जीआर मैंने बैठ के तो सब करवा के लेके आया है। दूसरा ये था कि मेरी एक ये है कि आज हम लोग शिरडी को इतना डेवलप होता हुआ देखे हैं अपनी आंखों के सामने। हमारे पास एयरलाइंस नहीं आ रही है, इसलिए नहीं आ रही है कि यहाँ का डेवलपमेंट जिस तरह से होना चाहिए था। तो कभी आप लोगों में से कोई भी औरंगाबाद से शिरडी अगर रोड से जाएंगे तो आपको एहसास होगा कि ये 100 किलोमीटर का सफर क्या होता है करके। और शिरडी को जाने वाले इतने सारे भक्त होते हैं, लेकिन इतनी गंदी सड़क है। मैं उसके ताल्लुक से पूरा प्रस्ताव तैयार करके चंद्रकांत दादा साहब के पास गया। मुझे 17 तारीख की डेट के ऊपर उन्होंने बुलाया गया था, लेकिन फिर बाद में ये हुआ कि मुख्यमंत्री साहब का दौरा उसी दिन वहाँ पे है और वो वहाँ पर थे। लेकिन मैंने अपर सचिव है, चीफ इंजीनियर जो है, सेक्रेटरी पीडब्ल्यूडी, उनके साथ सबके साथ बैठा। तकरीबन 45 करोड़ रुपए का एक प्रपोजल था कि मैं बोला कि किसी भी तरह से हम ये सैंक्शन करवा के ले लेंगे तो औरंगाबाद से शिरडी जाने का जो रास्ता है, वो रास्ते का अगर काम हो जाता है तो हमारी कोशिश ये हो रही है कि आज एयरलाइंस को अगर हम औरंगाबाद में अगर उतारना चाह रहे हैं तो जो भी टूरिस्ट यहाँ पे आ रहा है, हम उम्मीद कर रहे हैं कि उन्हें यहाँ पे उतरे, लेकिन बाय रोड है तो शिरडी जाके आए। तो शिरडी का भी ये रहेगा, वो हो नहीं रहा है क्योंकि लोग आज शिरडी में आ रहे हैं और शिरडी से ही वहीं फ्लाइट पकड़ के निकल जा रहे हैं, क्योंकि उनको यहाँ पे आने के लिए ही रास्ता ही नहीं है। तो वो हिसाब से मैं काम करने के लिए गया था, लेकिन जिस तरह से बहु बनाया गया है कि नहीं। अब दूसरा मेरा ये सवाल है कि आप होते कौन है मुझसे देशभक्ति का सर्टिफिकेट लेने वाले? आपको ये अधिकार दिया किसने है? मैं संविधान के हिसाब से ये देश चलता है, मैं कहाँ जाऊंगा, क्या करूंगा, ये मेरे हिसाब से आप आलोचना कर सकते हैं, लेकिन इस तरह के लहजा अगर आप इस्तेमाल करेंगे, ये रजाकार है यानी हे रजाकारांची औलाद है करके, इनसे अच्छी भाषा में कर सकता हूँ। भाषा के अंदर जिस स्टेज के ऊपर आप खड़े रहेंगे उस स्टेज के ऊपर मैं खड़े रह के आप भी खड़े रहिए, आपकी भाषा देखिएगा और मेरी भाषा देखिए। लैंग्वेज आप सेलेक्ट करिएगा, आपको मराठी में बोलना है, मैं भी मराठी में बोलूंगा, लेकिन कोई बात को तानने का एक रीजन होना चाहिए कि मतलब आप कितना उसको तानेंगे करके। और किस बारे में आपने अगर कम से कम मुझे अगर ये बता दिए होते उसके अंदर, ठीक है, अगर मतलब किसी वजह से अगर मैं नहीं आ सका, लेकिन इसका मतलब आपने करके मुझसे पूछा है कि मैं इसका बहिष्कार डाल रहा हूँ करके उसमें। अगले साल आप मुख्यमंत्री साहब को मत बुलाइए यहाँ पर, मेरे हाथ से ध्वजारोहण कराइए, मैं कराऊंगा उसके अंदर। सर मतलब आप ये मत समझिएगा कि मतलब हमने है तो इसके ऊपर ये कर दिया है करके जाएंगे, अगले साल जाएंगे उसमें। भाई किस बातों के ऊपर आपका विरोध हो सकता है, लेकिन मेरे लिए, मैं जो चुनकर आया हूँ, मेरे लिए विकास सबसे ज्यादा प्राथमिकता है। ये इत्तेफाक से अलग बात है कि 17 तारीख के दिन ये हुआ है, आचार संहिता लगने वाली थी, इस वजह से ये हुआ है। लेकिन अब किसी को मेरे बारे में कुछ मिल नहीं रहा है
तो मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये आला नहीं तर याचा मतलब ढिंडोरा पिटाइए उसके अंदर पूरे दिन भर मेरे पीछे है। तो मैं पीडब्ल्यूडी एग्जीक्यूटिव इंजीनियर के पास बैठा हुआ हूँ, सेक्रेटरी के पास, और मुझे फोन आ रहे हैं की साहेब ते लाईव्ह करायचं आहे आपल्याला। कसलं? अरे म्हणलं नाही भाई, तुला काय बोलायचं, काय मला शिव्या द्यायचं द्या ना तू, मी आल्यावर मी स्पष्टीकरण देतो। विकास कामाबाबत सगळं मांडायचं तुमचं आणि अभिनंदन त्यासाठी खास तुमचं, पण इत्तेफाक 5-6 वर्ष का होतोय हो असं? झालं असेल ना, आता तुम्हाला सांगतो, आता सांगतो ना, झालं असेल काहीतरी पुढच्या वर्षी नक्की जाणार मुख्यमंत्र्यांना नाही बोलवलं, मी स्वतः माझ्या हाताने झेंडा करेल। माझ्या शहराचा, माझ्या जिल्ह्याचा विकास माझ्यासाठी प्राधान्य आहे, पण कोणीही मतलब या मुद्द्याला घेऊन शहरामध्ये असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना माझ्या शब्दात मी सांगू इच्छित नाही, पण त्यांना उत्तर देण्यासाठी पण मी येतो ना सर, जिस तरह से मराठवाडा नाही बोलवलं तर तुम्ही जाणार म्हणजे हे कशासाठी? इम्तियाज भाई, नाही मी असं एक इम्तियाज भाई, मतलब मुख्यमंत्री आले हे बातमी नाही होती, इम्तियाज जलील नाही तर का मी मुख्यमंत्रीपेक्षा मोठा झालेला आहे का? म्हणून मी सांगतो की मुख्यमंत्री नाही आले तरी मला तुम्ही मुख्य अतिथी म्हणून बोलवा ना, मी ध्वजारोहण करतो उसके अंदर, इतकं महत्वाचं आहे। इम्तियाज जलील नाही आला सर, तुम्ही मुख्य अतिथी म्हणून बोलवत जर जाणार तर तुम्ही जाणारच आहात पुढच्या जाऊ। जिस तरह से जिसको मराठवाड़ा मुक्ति संग्राम का नाम दिया जा रहा है, मुसलमान उसे पुलिस एक्शन के नाम से याद करते हैं। इस पुलिस एक्शन में तकरीबन सुंदरलाल कमेटी की रिपोर्ट है कि 10 लाख लोगों का कत्लेआम हुआ था। सुंदरलाल कमेटी की रिपोर्ट को पिछले 70 साल से सेंट्रल गवर्नमेंट ने तहखाने में रखा है, अभी तक मंजर आम पर मैं जानता हूँ। देखिए एक इतिहास का एक हिस्सा है मराठवाड़ा मुक्ति संग्राम कहिए, हैदराबाद लिबरेशन मूवमेंट कहिएगा, उसमें एक इतिहास का एक हिस्सा है। लेकिन अब हम उस इतिहास के हिस्से को अगर इस नज़रिए से देखेंगे कि यहाँ पर क्या अच्छा हुआ है, क्या बुरा हुआ है, किसके साथ, ये मैं तो मानता हूँ कि उस वक्त में बहुत ज्यादतियाँ हुई थी, बहुत ज्यादतियाँ हुई थी। आज भी उस दौर के लोग हैं तो याद करते हैं। लोगों का देखने का अलग अलग नजरिया हो सकता है कि लोग नजरिया इस नजरिए से देखते होंगे कि जो पोलो मिशन, कौन सा पोलो एक्शन के नाम से जो देखते हैं, मुसलमान एक अलग नजरिए से देखते हैं, नॉन मुस्लिम्स उसको एक अलग नजरिए से देखते हैं। लेकिन आज हम ये कहते हैं ना कि वो एक इतिहास का हिस्सा था, आपको पसंद हो ना पसंद हो, लेकिन इतिहास के अंदर, लेकिन आप उसी के नाम के ऊपर हम कब तक, कितने सालों तक हम इसको मुद्दा बनाकर, क्या ये एक मुद्दा बनाने का है यहाँ पर? तो नहीं, हम ऐसी किसी भी बात को हम मुद्दा नहीं बनाना चाहते हैं कि जिससे लोगों के अंदर एक गलत ये जाए कि हम इसका ये नहीं कर रहे। हम आज भी कहते हैं कि इस मुल्क में रहने वाला मुसलमान जो इस मुल्क से मोहब्बत करता था, इज्जत करता था, इस मुल्क को चाहता था, वो इस मुल्क के अंदर रहा। जो रजाकार थे वो रजाकार पाकिस्तान चले गए। अब किसी में ये अधिकार नहीं है, किसी को ये अधिकार नहीं है कि जो हमसे देशभक्ति का सर्टिफिकेट मांगे, और हम कतई ऐसे लोगों को ना तो देने वाले हैं ना इनको पूछने वाले हैं। इनके पास कुछ है नहीं तो बस हमारे पीछे लगे रहो, कुछ ना कुछ तो भी मुद्दा निकालो। हमारा मुद्दा सिर्फ जिले का विकास है, इस मराठवाड़ा का विकास है, जिसके नाम के ऊपर आप इतना जो कूद रहे हैं ना कि मराठवाडा मुक्ती झाली, मराठवाडा मुक्ती संग्राम, काय केलं तुम्ही मराठवाड्यासाठी? सांगा ना, हे सगळे जे नाटक करते ना इसमें मराठवाडा मुक्ती, एका दिवसासाठी फक्त ध्वजारोहण करण्यासाठी आम्ही मराठवाड्याचे आहे गर्व करणारे, हे जे नाटक करणारे जे लोक आहे ना त्यांना मी प्रश्न विचारतो, काय केलं मराठवाड्यासाठी तुम्ही? का आज मराठवाड्याचे लोक इतके मागे राहिलेले आहे? का आपण उद्योग आणले नाही या मराठवाड्यासाठी? काय ते विकास झालेला नाही? फक्त एका दिवसासाठी तुम्ही मराठवाड्याची जय जयकार करणार आहे? सत्तेमध्ये होते ना हेच लोक जो मला आज प्रश्न विचारत आहे की ही मी निजामाची औलाद आहे, तुम्ही काय केले आहे? तुम्ही कोणाची औलाद आहे? तुम्ही काय केले मराठवाड्यासाठी? सत्तेमध्ये होते तुम्ही, मंत्रीपद भोगवले होते तुम्ही, तुमची सत्ता होती आणि आजही आहे सत्ता। सांगा आम्हाला मराठवाड्यासाठी तुम्ही काय केलेले आहे? एक दिवसासाठी तुम्ही जाणार आणि ध्वजारोहण करून मराठवाड्याची जय जयकार असो, हे जे आहे ना, हे मतलब हे मला फक्त सांगायचे आहे की आता खूप झालेलं आहे। हे मुद्दे आपण उचलले तर त्याचा काही अंत होणार नाही। पण जसा मी सांगितलेलं आहे की मी निवडणुकीमध्ये जेव्हा आलो तर माझा मुद्दा फक्त विकासाचा होता, त्या विकासासाठी मी काम करत आहे।
कोणाची भावना दुखावली असेल, कोणी एका पत्रकाराने मला विचारले तू देणार काय, तू कोण आहे मला विचारणार? ते एक निशिकांत भालेराव, तू कोण आहे मला विचारणार? मी माझ्या पद्धतीने, माझी पार्टी आहे, मी खासदार आहे, तुला पटत असेल नाही पटत असेल, तुम्हाला मत द्यायला नाही दिला ते तुझ्या इख्तियारात आहे. पण मी कुणालाही अशा लोकांना मी उत्तर देण्यासाठी बसलेलं नाही. जे लोकांनी मला निवडून दिलेले आहे, मी आज सांगितलेलं आहे, माझं सगळं स्पष्ट केलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे की मला हे मुद्दा करायचेच नाही. आणि जसं आपण विचारलं की हे मुद्दा आहे की काही लोकांना असं वाटतं असतं, पण आपण किती वर्षात हेच मुद्दे घेऊन चालणार आहे? आता शिवसेनेने माझ्यावर लेख लिहिलेला आहे, हे शिवसेना कशामुळे मोठी झालेली आहे? यांनी मुस्लिमांच्या विरोधात जेव्हा बाळासाहेब बोलायचे म्हणून ते शिवसेना आजपर्यंत पोहोचलेली आहे की अँटी मुस्लिम एक पार्टी उभी राहिली होती, जे हिंदुत्वाच्या नावावर. आता काळ बदललेला आहे. त्याच बाळासाहेबांचे जे मुलगा आहे उद्धव ठाकरे, ते मुस्लिमांना आपल्या पार्टीत घेतो, त्यांना तिकीट देतो, त्यांना निवडून आणतो. मग असं सांगायचं का नाही? ते आता परिस्थिती बदललेली आहे, काळ बदललेला आहे. तर जे पार्टी हिंदूंच्या बाबतीत बोलत होती, मुसलमानांना शिव्या देत होते, ही आज पार्टी जेव्हा मुस्लिमांना तिकीट देतं, मुस्लिमांच्या आमदाराला आपल्या पार्टीमध्ये घेतं, मुस्लिम कॉर्पोरेटर्स निवडून आणतं, कशामुळे? तर परिस्थिती बदललेली आहे म्हणून ते. सर, टिकट बंटवारे को लेके बहुत सिस्टमैटिक, आपका टिकट बंटवारे को लेके पूरे प्रदेश की नजर है आपकी तरफ, बहुत सिस्टमेटिक मुलाकात हुई, तो क्या लग रहा है आपको, क्या तक आया मामला? मुक्ती संग्रामचा एक राहिलाय प्रश्न, तो घेऊन टाकू. एक मुक्ती करते की या, पैसे आखरी, मुक्ती करते. आखरी. अरे हो गया ना मुक्ती का. असं पण बोललं जातं की मीर कासिम रजवीने एमआयएमची स्थापना केली आहे आणि हे सगळं जे काही सेलिब्रेशन आता केलं जातंय मराठवाडा मुक्ती संघ, ते पॉलिटिसाइज झालंय म्हणून तुम्ही जात नाही? हे खरी गोष्ट आहे की कासिम रजवी जे आहे ते त्यांनी स्थापित केली होती. ओके. ते 70 वर्षा अगोदर ते काय होतं, परिस्थिती काय होती, कासिम रजवी कोण होते, आता त्याच्यामुळे सेलिब्रेशन पॉलिटिसाइज केलं जाते का मुद्दाम? मग असं आहे का, तुम्हाला तसं वाटतं? इसके पीछे सियासत है क्या इस प्रोग्राम? 100% मला हे खात्री आहे की आता लोकांची भावना कशा आहे. आता तुम्ही सोशल मीडियावर बघा ना, कसे कसे कमेंट्स येऊ राहिले की हे खासदाराला आपण आता उभे करणार नाही, त्याला असं पाडू, त्याला असं करू, हे करू, ते करू. आता कासिम रजवी होतं, त्यांनी फॉर्म केली होती, ते गेलं ना. त्यांनी आम्हाला नाही घेऊन गेलं, त्यांनी आम्हाला विचारलं होतं माझ्या बापदादांना की चलायचं का पाकिस्तानला. माझ्या बापदादांनी सांगितलं की नाही, या धरती आमची आहे, या धरतीवर आम्ही जन्म घेतलेला आहे, या धरतीवरच राहणार आहे. ज्यांना जायचं होतं ते गेले, मेले. आता आपल्याला कशाला त्रास त्यांचं? माझा प्रश्न असा आहे की फ्लॅग होस्टिंग आणि सगळ्या जे काही ऍक्टिव्हिटी आहे हे पॉलिटिसाइज केलं जात आहे. पॉलिटिसाइज, पण ते काय आहे की दुर्दैवी गोष्ट हे आहे की हे लोक जे पॉलिटिसाइज करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना ते पॉलिटिसाइज नाही करायचं. इम्तियाज जलीलला कशा कॉर्नर करा. आता ते आज आपलं डोकं घेऊन बसणार आहे की पुढच्या वर्षी ते येणार आहे, मग आपलं कसं होणार? आपण कसं काय, आता काय कोणत्या मुद्द्यावर त्याचा विरोध करणार आहे? सर, तिकीट का लेके स्वागत असेल त्या सगळ्या कोणालाही सर्व तिकीट सर की मागच्या 5-1 वर्षांमध्ये तुम्ही नव्हता, ही वस्तुस्थिती तर तुम्ही नाकारत नाही आहात आणि ते कारण काही असतील त्याची, परंतु त्या एका मुख्य सोहळ्याला तुम्ही उपस्थितच राहत नाही असा समज होणं चूक काय आहे त्याच्यात? म्हणजे कोणत्याही माणसाला 5 वर्ष जर तुम्ही येत नसाल तर हे स्वाभाविक वाटेल की हा माणूस अनुपूर्वी येत नाही. सुहासला क्षमा मागतो की मी नाही आलो होतो. पुढच्या वर्षी येणार आहे. ही कॉमन माणसांच्या मधली जर भावना असेल तर ती भावना पोहोचवणं किंवा ती तुमच्यापर्यंत आणणं ही चूक कसं काय असू शकते? की त्या लोकांमधली भावना आहे, तुम्ही यायला पाहिजे होतं, तुम्ही आला नाही आणि हे तुम्हाला पॉइंट आउट करून देणं हे चूक कसं असेल? आता क्लिअर केलं. उमेदवारी केले. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या कासिम रिझवींचा आता उल्लेख करतात त्याला तुम्ही एमआयएमचा म्हणजे त्याचा वारसा किंवा त्याचा वैचारिक वारसा तुम्ही चालवत आहात की नाही आहात एवढंच क्लिअर करायचं. सांगितलं कासिम रजवी जेव्हा पाकिस्तानला जात होतो ना, तर त्यांनी विचारलं होतं चलायचं का. नेहरूंनी त्यांची वारसा चालवायचा असला तर आम्ही त्यांना सांगितलं होतं थांबले बाबा तू पण नेहरूंनी एवढं क्लिअर करण्यासाठी म्हणून तुम्ही तिथे येणं आवश्यक आहे. तर तुम्ही आलाच नाही तर तुम्ही तो वारसा चालवतात किंवा कृतीतून दाखवतात हे सिद्ध नाही का होत? पण मला इतकं नाही माहित होतं
की इतका मोठा कार्यक्रम झाला, इतके मोठे मोठे लोक आले, फक्त इम्तियाज अली नाही आला. आणि कृपा करून जे नाही गेलं यावर्षी त्या सगळ्यांची नावं छापली. आता इम्तियाज अलीचं प्रमोशन झालं. पुढच्या वर्षी सगळ्यांनी खूप जोरात तिथे माझी एंट्री असणार आहे. मुख्यमंत्रीपेक्षा जास्त. 17 सप्टेंबरला पत्रकारांना खूप चांगली बातमी मिळणार आहे. आला अखेर त्याला यावं लागलं. उम्मीदवारी का उम्मीदवारी आपका क्या मामला है? ये पौन घंटा इसमें चलेगा. थोड़ा रुको कुछ बातें लोगों की छोड़ के करता हूं. हे जो सुंदरलाल कमिशनचा प्रश्न दिस इज द फॅक्ट. आता तुमच्याकडे पॉवर आहे, आता तुम्ही लोकसभेमध्ये आहात तुम्ही हा प्रश्न तिथे रेज करणार का की त्या काळामध्ये जे झालं एकदा त्याची चौकशी होऊन जाऊ द्या. देखिए ये सही बात है, लेकिन आप मुझे ये बताइए इस देश के अंदर कितने सारे कमीशन की रिपोर्ट है और कितने सारे कमीशन. श्री कृष्णा कमीशन की रिपोर्ट ने किन किन लोगों को दोषी बताया था, नाम के साथ. मैं बात बता रहा हूँ. श्री कृष्णा कमीशन ने जिन जिन लोगों को दोषी बताया था वो आज सत्ता में बैठे हुए, वो केंद्र सरकार के मंत्री है, वो राज्य सरकार के अंदर किस किस पोस्ट के ऊपर है ये देखिएगा. जिसका पेपर ने आज अग्रलेख लिखा है वो श्री कृष्णा कमीशन के अंदर उनका रिपोर्ट के अंदर उनका नाम है कि इनका रोल क्या था करके, जो मेरे बारे में अग्रलेख लिख रहे हैं ना. तो मेरा ये कहना है कि अगर हम इन पुराने मुद्दों को अगर जिंदा करेंगे तो फिर हम आगे जा ही नहीं सकेंगे. तो मेरा ये है कि सरकार की जिम्मेदारी होती है, सरकार जब चुनकर आती है, किसी की भी सरकार रहो, अगर कोई दोषी था, ये बिल्कुल सही बात है कि उस वक्त उस सुंदर कमीशन की रिपोर्ट इतनी एक्सप्लोजिव है बताते हैं, लेकिन अगर वो खुल जाती तो बहुत सारी बातें अब ये नहीं खोले. तो रिपोर्ट वाचलाय का? नहीं, मतलब मैंने उसका जितना भी एक्सर्प्ट्स पढ़ा, मैंने रिपोर्ट नहीं पढ़ा, लेकिन एक्सर्प्ट जितना भी पढ़ा हूँ मैंने, जितनी जानकारी दिया हूँ उस हिसाब से अगर देखा. हाँ, श्री कृष्णा की रिपोर्ट पढ़ा हूँ मैं, श्री कृष्णा कमीशन की पूरी रिपोर्ट पढ़ा हूँ मैं, धुलिया के दंगे की पूरी रिपोर्ट मैंने पढ़ा, लेकिन किसी के ऊपर कार्रवाई आज तक हुई नहीं है. तब हम काय के लिए अपना सर फोड़ना सरकार के पास जाके कि भैया आप बताओ रिपोर्ट करो, हमको मालूम है कुछ होने वाला नहीं है करके. जो उद्धव साहब बोल रहे हैं ना मेरे बारे में, क्या जलील का क्या करूं, आज के संपादकीय के अंदर कुछ तो भी लिखे काय तुम्ही उपदेश देता. पुन्हा आता एक गमतीचा भाग म्हणून सांगतो. तुम्ही आल्या म्हणे की मी सामना बिमना काही वाचत नाही आणि आता तुम्ही म्हणता अग्रलेखातले एक सांगताय. सकाळी मला पत्रकारांनी फोन केला, इथे बसलेले आहेत तर पत्रकार महाशय, त्यांनी मला सांगितलं की साहेब आपण सामना वाचलं का? मग नाही वाचला. तो मला वाचा ना, मग माझ्या घरी नाही येतं. तर त्यांनी सगळं वाचून दाखवलं की हे तुमच्या बाबतीत दिलेलं आहे. आता तुम्ही सांगितलं की कोणतं पत्र काढ, त्याचं नाव पण घेऊ शकता. दुसरा मुद्दा असा आहे की आपण साधारणतः 100 दिवस झाले खासदार झालेले आणि आपण असं लिहिलंय की मी 3 महिन्यापूर्वी असं पत्र लिहिलंय. म्हणजे आपण खासदार झाल्यानंतर 10व्या दिवशी मनपा आयुक्ताला पत्र लिहिलंय की एखाद्या कंपनीत किती कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा त्या कंपनीकडनं किती हे झालं. आतापर्यंत आपण केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये 15-1 मिनिटं विकासावरती बोलला. मग आपल्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर किंवा त्याच्याकडे कर्मचारी किती, ते कॉन्ट्रॅक्टर आणि सगळं कॉन्ट्रॅक्ट भोवती का फिरतंय आपला विकासाची व्याख्या. मला हे सांगायचं आहे की माझं ऑफिस जे आहे ना ते महानगरपालिकाचं खूप जवळ आहे आणि इतके कर्मचारी माझ्याकडे येतं. जेव्हा हे सण येतं, फेस्टिवल जेव्हा येतं तर इतके कर्मचारी यायचं. पगार किती? 8,000 9,000. तर मला हे विचारायचं होतं की आपण महानगरपालिकेकडून त्या कर्मचाऱ्याच्या नावाने आपण 15,000 रुपये काढत असेल आणि त्या एजन्सी त्या कर्मचाऱ्याला फक्त 8,000 रुपये देत असेल तर ते कोणत्या कायद्याने देत असेल? कोणता कायदा आहे की ज्यामध्ये 7,000 रुपये ते कॉन्ट्रॅक्टर ठेवतो आणि 8,000 रुपये कर्मचाऱ्यांना देतो? मी कर्मचाऱ्यांना विचारलं की किती पैसे मिळते, काय काय काम करते, तर सॅनिटेशनचं काम करते, कोणी झाडू मारण्याचं काम करते, कोणी लेबरचं असं काम करणारे लोक. तर कोणत्या कायद्याने, मतलब कोट्यवधी रुपयांचं बिल निघत आहे त्यांना मिळत नाही आणि जे पगार त्यांना देण्यात येत आहे ते तुम्हाला बरं तिथं मिनिमम हे वेजेस जे आहे ना, आपण किती कर्मचारी घेतले, हे 100 रुपयाचा, हे 100 रुपयाचा एग्रीमेंट आहे पेपर महानगरपालिकाने केलेले आणि किती
कोट्यवधी रुपये याच्यातून असं होतं की 100 रुपयाचा 2 पानाचा हे आहे. आता तुम्ही सांगा की हे सगळ्यांचा PF कॉन्ट्रॅक्टर देतो का? अगर नाही देत असेल तर मी म्युन्सिपल कमिशनर आणि या कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध PF कमिशनरला लिहिणार की तुम्ही FIR दर्ज करा. तुम्ही करता ना मोठे मोठे उद्योग करून तुम्ही हे करताय FIR रजिस्टर करताय. तर यामध्ये लिहिलेलं आहे की सर्व कर्मचाऱ्यांचा PF जमा करायची जबाबदारी हे कॉन्ट्रॅक्टरची आहे. हे लिहिलेलं आहे 100 रुपयाचा. तर तुम्ही म्हणत असेल की नाही माझा ही फक्त माहिती खासदाराला मागायला लागते. युनियन MIM चे जे सगळे नगरसेवक आहेत ते त्यावेळेस काय करत होतात असा पण प्रश्न आहे. नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की माझे विरोधी पक्षनेता असू द्या, गटनेता असू द्या, हे सगळ्यांचं असं एक निष्कर्ष झालेला आहे की आपण काहीही मागितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरुण बोर्डे माझ्या पार्टीचे त्यांची बायको विरोधी पक्षनेता आहे. अधिकाऱ्यांना महापौरांनी काय सांगितलेले आहे माहिती आम्ही जे काही मागितली विचारा त्यांना. पत्र दिलंय त्यांनी की बाबा कोणत्याही नगरसेवकाला MIMच्या तुम्ही माहिती पुरवायची नाही. पत्र आहे आपल्याकडे. आहे ना? लेखीमध्ये बरं मला एक असं सांगा चालतं का? इम्तियाज भाई, मिनिमम वेजेस ऍक्ट आहे युनियन गव्हर्नमेंटचा, तो फॉलो होतो का नाही? नाही, मला हेच आहे ना, जोपर्यंत मला माहिती मिळणार नाही. आता मी कुणाकडून माहिती घेतली ते बिचारे गरीब लोक माझ्याकडे यायचे, साहेब मला पगार किती पगार आहे तुला 8,000 कधीपर्यंत नाही मिळाली तर साहेब 4 महिने झालेले आहेत नाही मिळाली. तर मला हे विचारायचं आहे की साहेब हे कर्मचारी जे आहे यांना किती पगार तुम्ही देतात? कॉन्ट्रॅक्टर काही करून घेत असेल तर त्याचा 5%, 10%, 20% जे त्याच्या एग्रीमेंट प्रमाणे. पण तुम्ही 7-7 हजार पैसे त्यांचे ठेवणार काही करण्यासाठी नाही. मग कशासाठी आपल्याला पाहिजे हे? महानगरपालिकाने स्वतःचा एक कॉन्ट्रॅक्टर त्याला द्या 10,000 रुपये महिना की तुम्ही हे सगळं त्याचं मॅनेज करा. इतकं मतलब घोड चाललेला आहे आणि तुम्ही मला विचारत असेल की तुम्ही कशाला हे करता कॉन्ट्रॅक्टरला? मी नाही करतो. मी आयुक्तांना जेव्हा हे याच्या बाबतीत बोललो मला हे विचार आला, मी आयुक्तांवर खूप रागवले आणि मी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही खासदाराला असं पत्र लिहितं की आमच्याकडे जानकारी नाही आहे, विभाग प्रमुखाकडून घेणार आहे, तुमच्या अकाउंट डिपार्टमेंट मध्ये हे आहेत का नाही की मतलब हे कॉन्ट्रॅक्टरला आपण इतकं पैसे दर महिन्याला देतो. तर बोला नाही मला नाही, मी होतं नाही, मी तिथे होतो, मी आता सांगतो, मी लवकरात लवकर तुम्हाला देतो करते. आणि त्याला सुद्धा 1 महिन्याचा वर झालेला आहे. म्हणून मी CM ला आणि कारण जे आयुक्त आपल्या कामाचं नाही आहे ते कोणाची मतलब बाजू घेत असेल तर त्याच्या आता बोलायचं काय आहे? मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीपुरतं मर्यादित राहणार आहे हे प्रकरण, तर तुम्ही हक्कभंग पण आणणार आहे? नाही नक्की हक्कभंग पण आणणार आहे मी. आयुक्त एका खासदाराला असं देत नसेल तर मी त्यांना सांगितलं, मी म्हटलं कमिशनर साहेब माझे प्रिव्हिलेजेस काय आहे हे मला माहित आहे आणि मी माझ्या प्रिव्हिलेजेसचा उपयोग केला तर तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येणार आहे. शहराच्या साठी नवीन जलवाहिनी योजना मंजूर झाली 1680 कोटी. त्याच्यामध्ये महापालिकेचा वाटा 405 कोटीचा आहे, 504 कोटीचा. तर तुम्ही CM साहेबांना विनंती करा हे पैसे तुम्ही भरा किंवा महापालिकेने तसं नियोजन करायचं. महानगरपालिकेकडे 5 कोटी नाही आहे, 500 कोटी तो उम्मीदवारी करेल सर. उम्मीदवारी की क्या जल्दी है ये जो आप त्याच्यामध्ये असं स्पष्ट आहे की 504 कोटी महापालिकेने हिस्सा भरायचा आहे त्याच्यामध्ये. नाही ते समजा मतलब ते स्कीम गेली म्हणजे मला फक्त जे राज्य सरकारकडून जितके पैसे मिळणार फक्त ते मिळणार. आणि हे खूप त्याच्यावर असे होर्डिंग्स आणि पेपरमध्ये की आम्ही आणली काय खिशातून आम्ही नाही करत. माझ्या आमदारकी असताना मी किती वेळा हे पाण्याचा मुद्दा उचललेला आहे. मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही YouTubeवर जाऊन माझे जे भाषण आहे आणि एकदा तरी या औरंगाबाद शहराचे दुसरे जे आमदार आहे किंवा दुसरे लोक आहेत त्यांनी सांगावं आम्हाला की किती आता आलेले आहे. मी पहिल्यांदा आल्यावर आमदार झाल्यावर हे सांगत होतो की साहेब आपल्याला स्कीम करायची असेल तर MJP करून घ्या.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करून हे घ्या. आता ते म्हणते की नाही साहेब आता आपण MJP त्याच वेळी आपण 1600 नाही कमीत कमी 200 कोटी रुपये आपण आणले असते आणि MJPला सांगितलं असते की बाबा ते जायकवाडी पासून आपण औरंगाबाद पर्यंत तुम्ही लाईन टाकून द्या आम्हाला. तर आज इतकं पाऊस होऊनही सुद्धा पैठण जाम फुल होऊनही सुद्धा माझ्या शहराला पाणी मिळत नाही. त्याची संपूर्ण जबाबदारी कुणाची असेल तर हे सत्तेमध्ये बसणारे हेच नेते जे आज निवडणूक आल्यावर हे अशा प्रकारच्या की आम्ही आणली 1600 कोटी रुपये, आम्ही आणले 1600 कोटी रुपये. तुम्ही फक्त 200 कोटी रुपये MJP कडून आणले असते आणि ते लाईन टाकली असती तर कमीत कमी आज आपल्या जे औरंगाबाद शहराचा पाणीचा प्रश्न आहे कितपत ते सुटलं असतं. पण 504 कोटी महापालिका देऊ शकत नाही आणि ते आता मुख्यमंत्र्यांना विनंती करणार की राज्य सरकारने तो वाटा उचला. म्हणजे याचा अर्थ ही योजना पूर्णत्वास जाणार निवडणुकीच्या आधी फक्त ही एक सणबाजी. देखिए स्वाभाविक है कि मैं आपको ये बात बताऊं कि मैंने जब लोकसभा का इलेक्शन लड़ रहा था मैंने आप लोगों को पहले भी बताया था कि अमीर इलाके में जाओ, गरीब इलाके में जाओ, झोपड़पट्टियों में जाओ, बिल्डिंगों में जाओ, हर एक का बस यही कहना रहता था कि हमको पानी पानी पानी, बस हमको पानी दे दीजिएगा. मैं अभी विसरवाड़ी के अंदर एक रोड का काम का उद्घाटन करने के लिए गया था. 1.5 किलोमीटर की रोड है वो विसरवाड़ी, इतनी गंदी रोड है अम्बेडकर नगर से वो, तो उसके काम का शुभारंभ करने के लिए गया. वो लोगों को कोई मतलब नहीं कि मतलब रोड नहीं साहब हमको पानी करवा के दो, हमको पानी करवा के दो. तो इनको एक चीज समझ में आई कि ये जो खासदार जो चुनकर आया ना, लोगों का गुस्सा था पानी की वजह से कि पानी नहीं मिल रहा है, हम पानी नहीं दे पाए हैं. अभी इलेक्शन आया है तो आ गया पानी, आ गया 1600 करोड़ रुपए का जो ढिढोरा पीटा जा रहा है इलेक्शन के. पण ही पूर्णत्वास जाईल ही योजना. अब तो देखें ना, आप तो देखेंगे उसके अंदर इलेक्शन से पहले की इनकी बातें और इलेक्शन के बाद क्या रहेगा. जी सर. ज्योती ससरा देखिए ससरा मतलब अभी पूरे महाराष्ट्र भर में हमने जितना भी घूमे या जितने भी लोगों से हमने मिले, चाहे वो MIM के हो या वंचित बहुजन आघाड़ी के, हर एक ने हमसे यही कहा आप कोशिश करिएगा किसी तरह से मतलब ये हो जाए करके. और हमारी भी ये शुरुआत से हमारी ये कोशिश है कि वंचित बहुजन आघाड़ी के साथ MIM ने साथ में रहना चाहिए, MIM के साथ में वंचित रहना चाहिए. ये हमारी भी शुरुआत से कोशिश है. कुछ दिन पहले PTI ने मुझसे सवाल किया एक इंटरव्यू के दौरान कि मतलब ये पूरी तरह से खत्म हो गया क्या. मैं बोला नहीं, राजनीति के अंदर कुछ भी खत्म नहीं होता है, आखिरी दिन तक है तो मुमकिन होता है. अब सिर्फ इसमें यह है कि अगर बाड़ा साहब अगर एक फोन उठाए और असद साहब से कहे कि नहीं हमको दोबारा बैठने का है और हम इसके ऊपर चर्चा कर सकते हैं, तो मैं नहीं समझता हूं कि ये काम नामुमकिन है करके, बशर्ते ये दिल में होना चाहिए. और हमारे दिल में पूरी तरह से है कि हम वंचित के साथ इस बार जाना चाहिए, क्योंकि ना तो हमको कांग्रेस के साथ जाने का हमारा मंशा है, ना राष्ट्रवादी के साथ जाने का है, ना समाजवादी के साथ. हमको एक ऐसा लगता है कि एक पर्याय अगर इस राज्य के अंदर कोई है तो वो बाड़ा साहब अम्बेडकर के नेतृत्व के अंदर वंचित बहुजन आघाड़ी और MIM का है. लेकिन जिस बात के ऊपर मुझे मजबूरन वो पत्र इशू करना पड़ा था और जिसको ये कहा गया था कि इम्तियाज जलील ने तोड़ा है करके, ये मुमकिन ही नहीं है. ये असद अवैसी साहब के साथ चर्चा हुई, असद अवैसी साहब ने मुझे आदेश दिया की भैया एक करायचं आहे, मी केलं, मी तसं पत्र लिहिलं. आता मला हे वाटतं की बाळासाहेबांनी फक्त अवैसी साहेबांना कॉल केला आणि सांगितलं की तुम्ही पुण्याला आले होते, आपण सोबत जेवण केलं होतं, आता मी हैदराबादला येतो, आपण एक अर्धा तासासाठी बसू आणि त्याच्यामध्ये काय तोडगा काढता येईल ते तोडगा आपण काढू. तर मला आज ही एक अशी हे आहे विष आहे माझा की ते व्हायला पाहिजे. कारण आज महाराष्ट्रामध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे ते परिस्थिती बघता आज लोकांना असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी आणि MIM एक मोठा पर्याय होऊ शकतं. पण आपण काही कारणाने हे स्टँड घेऊन बसलेले असेल की नाही मी 8 पेक्षा जास्त जागा देणार नाही, तर माझ्या पार्टीच्या अध्यक्षांनी जे मला सांगितलेले आहे की नाही आपण 8 स्वीकारू शकत नाही, आपल्याला वेगळं जावं लागेल. तर त्या अनुषंगाने आम्ही काम सुरू केलेलं आहे. पण उलेमांना सोबत घेतलंय त्यांनी 25 जागा द्यायला मुस्लिम उमेदवारांना 25 जागा. त्यांनी पहिलीच ते सांगितलं होतं आम्हाला की 25 जागा मी मुस्लिमांना देणार आहे.
तर असं नाही आहे की ते उलमाना भेटून ते आता एक निर्णय घेतला. चांगली गोष्ट आहे ना, चांगली मला गोष्ट. 8 पेक्षा वर द्यायला तयार नाही आणि उलेमा ज्यांचा काही मतदारांमध्ये बेस नाही अशा लोकांना सोबत घेऊन ते 25 उमेदवार देण्याचा मतलब काय आहे ते काय त्यांचा strategy निर्णय, काय आहे? त्यांचा निर्णय आणि त्यांची एक विचार कशामुळे हे करत आहे हे मी सांगू शकत नाही, आता पुढाकार तरी घ्या. तुम्ही घेणार नाही. मला नाही मी म्हणजे म्हणजे मला तुम्ही देऊ शकता, तुम्ही म्हणजे मला हे पण सांगायचे आहे, हे पण स्पष्ट करायचे आहे. बाळासाहेबांनी एक निर्णय घेतला की मी इम्तियाज जलीलशी बोलणार नाही. मला हे बाळासाहेबांना एक आदराने विचारायचं आहे की बाळासाहेब माझा खूप आदर आहे माझा तुमच्या बाबतीत आणि तुम्ही का हे निर्णय घेतले, कमीत कमी हे मला कळले की बाळासाहेबांनी असा निर्णय मी इम्तियाज जलीलशी बोलणारच नाही. माझ्या फक्त काय होतं की मी त्यांना फोन केला आणि सांगितलं की साहेब लवकरात लवकर ते सीट्स आपल्याला डिक्लेअर केले तर आपण कामात लागू करते. आणि नंतर जेव्हा त्यांनी स्टँड घेतलं की मी इम्तियाज जलीलशी बोलणार नाही, म्हणजे मला बाळासाहेबांनी सांगितलं की याच्यामुळे मी तुझ्याशी बोलणार नाही, तर मी बाळासाहेबांचा इतका आदर करतो की मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना क्षमा मागणार की बाळासाहेब माझ्याकडे अशी चूक झालेली आहे, मी तुमच्या क्षमा मागतो आणि सभा घेऊन मी क्षमा मागणार आहे. कारण बाळासाहेब माझ्यासाठी खूप आदर आहे, मोठे आहे आणि त्यांना आम्ही मोठा भावाचा दर्जा दिलेला आहे. पण त्यांनी असं म्हटल्यावर मी त्यांच्याशी आता बोलू शकत नाही कारण त्यांनी निर्णय घेतलेला आहे की मी इम्तियाज जलीलशी बोलणार नाही. मग मला असं सांगायचे आहे की बाळासाहेब कमीत कमी आपण असदुद्दीन अवैसी साहेब आणि अवैसी साहेबांनी जेव्हा मला फोन केलं होतं त्यांनी हे सांगितलं होतं की हे कसं झालेलं आहे. मी बाळासाहेबांना इतका आदर करतो आणि इतकं मी त्यांना महत्व दिलेलं आहे, मतलब की आमच्या वंचित बहुजन. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं जेव्हा आम्ही पुण्याला होतो जेवण केलं ज्या मीटिंगच्या नंतर, तर असदुद्दीन अवैसी साहेबांनी जाता जाता हे सांगितलं होतं बाळासाहेब हमारे जितने भी एमआईएम के आमदार आएंगे ये हम सब आपकी झोली के अंदर डालने वाले हैं. इतकं बोलूनही सुद्धा मतलब आपण एमआईएमला 8 जागा आणि आम्ही आज आहे का आपल्याकडे इतका टाइम आहे का की 280 जागावर आपण लढू शकतो किंवा कॅम्पेन करू शकतो. मतलब एकत्र आले तर असं अवैसी एक जगा माझ्यासारखे लहान कार्यकर्ता कुठेतरी प्रचार करू, बाळासाहेब कुठेतरी प्रचार करू, तर एक मोठी ताकद उभे होऊ शकतो. मला लेकिन बाला साहब का बोलना यह है कि उन्होंने अभी भी छोड़ा नहीं है, आप लोग छोड़ के गए, एमआईएम छोड़ के गए हैं. ये बाला साहब ने बिल्कुल सही बताया है, लेकिन किस मजबूरी के तहत छोड़ के गए हैं अगर हमारे को अगर स्पष्ट अगर हो जाता है. अब छोड़ के गए हैं एक बड़े भाई की हैसियत से हमको बुलाइए, डांटिए, फटकारिए, हमारे को बोलिएगा उसके अंदर कि आप इसके बाद ये ऐसा सुनेंगे, बिल्कुल सुनने के लिए तैयार. बंधुत्वाचे नाते कायम रहे ऐसा बोले उन्होंने. नहीं बंधुत्व का तो नाता है उसमें, लेकिन हम तो सत्ता में जाने की सोच रहे हैं. हम तो चाह रहे हैं हमारे बड़े बंधु को है तो हम तो किंग बनाए करके महाराष्ट्र का. तुम्ही जो आरोप केला त्यामुळे ते त्यांच्या अवतीभोवती आता आरएसएसची मंडळी दिसायला लागली. असं मला काय सांगायचं आहे, मी मतलब काही पेपरने असं सांगितलं होतं की वंचित म्हणजे बाळासाहेब. मी कधीही हे सांगणार नाही कारण मला हे स्पष्ट मत आहे की या देशामध्ये आरएसएसचा कोणी गंभीरपणे खूप ताकदीने विरोध करत असेल तर मी 2 लोकांना बघितलेले आहे. एक माझे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब आणि दुसरे बाळासाहेब आंबेडकर. ते आरएसएसचा खूप विरोध करते. मग काय आहे की असं का की जेव्हा एक पर्याय म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ताकद उभी होणार होती तर आरएसएसची स्ट्रॅटेजी काय आहे, डिवायडेड रूल. आजपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे की समाजामध्ये तेढ निर्माण करायचे आणि सत्तामध्ये कसे जाऊन बसता येईल. तर आज एक इतकी चांगली परिस्थिती जेव्हा निर्माण झाली होती तर माझ्या बोलण्याचा अर्थ हे होता की त्यांच्याकडून काही 1-2 लोक असे आहे का की जे आरएसएसचे जवळचे आहे आणि त्यांनी हे स्ट्रॅटेजी आखलेली आहे की नाही बाळासाहेब एमआयएमची काही ताकदच नाही, त्यांना 8 तिकीट देऊन टाका. कोण लोक आहे की ज्याच्यामुळे हे निर्णय घेतलेला आहे. म्हणून मला हे सांगायचे आहे. आणि बाळासाहेबांना असं कोणीतरी सांगितलं असेल की मी त्यांच्या बाबतीत बोललो आहे तर कधी बोलणार नाही. मी त्यांचा आदर करतो आणि ते आरएसएसचा गंभीरपणे विरोध करते मला माहित आहे. पण त्यांच्या जवळचे कोण लोक आहे ते आता बाळासाहेबांना कोणी आदेश हे दिलेले आहे कानात कोणी सांगितलेले शंका मुख्यमंत्र्यांना ही आघाडीची आहे जड वाटत होतं म्हणून त्यांना अभिवृत्ती त्याला जोडूनच एक प्रश्न आहे की भाजपचे काही उमेदवार वंचित आणि एमआयएम सोबत लढले असते तर धोक्यात होते. हा सर्वे भाजपला मिळाला आणि त्यामुळं आहे खूप सारे असे सीट्स आहे
खूप सारे असे सीट्स आहेत त्यांचे मोठे मोठे नेते जे आहेत आम्हाला माहित होतं की वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम सोबत असते तर फक्त भाजपचे नाही, भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे खूप सारे मोठे मोठे नेते यांची सीट धोक्यात होती. म्हणून आज ही आमची हात जोडून हे कळकळून विनंती आहे की आपण एकत्र आले तर एक खूप मोठी ताकद आपण उभे करू शकतो. आणि आपले जे सन्माननीय घोडिले साहेब, नंदकुमार घोडिले साहेब महापौर आहे, हे कोणत्या इत्यादीत आणि याचा कमिशनर का विरोध करत नाही? बघा, नगर सचिव महानगरपालिका पूर्व परवानगी शिवाय कार्यालयीन कागदपत्रे न देण्याबाबत वरील विषयी कळविण्यात येते की महानगरपालिका सर्वसाधारण सभा महापौर कार्यालयातील कामकाजाशी संबंधित संचिका व कागदपत्रे मिळावे म्हणून मागणी करण्यात येते. सचिव विभागाकडून माननीय महापौरांच्या पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही कार्यालयीन संचिका व कागदपत्रे देण्यात येऊ नये करिता माहितीस्त व योग्यता कारवाई. असं कुठे लिहिलंय त्याच्यामध्ये? म्हणजे जेव्हा आम्ही जे कागदपत्र आम्ही मागितलं होतं, मतलब त्याची आतली जी स्टोरी आहे, आम्ही 2 भ्रष्टाचाराचे मुद्दे काढत आहे, ते अरुण भाऊने काढलेले आहे. ते नाही देण्याचा त्यांनी ते अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की नाही द्यायचे होते, पण त्यांनी आपल्या पदाचा वापर करून, मी हे आहे विरोधी पक्ष नेता आहे, त्यांनी आपल्या पदाचा वापर करून त्यांना ठणकावले आणि सांगितलं की मी माझा जे पद आहे त्या पदाप्रमाणे मी जे काही माहिती मागतो ते तुम्हाला द्यायलाच पाहिजे. जेव्हा त्यांनी ते कागदपत्र त्यांना दिलेले आहे त्याच्यावर आम्ही काम करत आहे. मोठा भ्रष्टाचार आहे, त्याच्या वेगळी पत्रकार परिषद घेऊ, ते सगळं काम करत आहे. त्याच्या इमिजिएट नंतर हे पत्र काढण्यात आला होता की कशाला दिले. ते अधिकाऱ्यांना बोलवून त्यांनी खूप रागवले की तुम्ही माझ्या परवानगी शिवाय ते कागदपत्र दिले कशाला. तर हे याचा अर्थ आहे असं समजा ना, ठीक आहे एमआयएमचा नाही, पण महापौरांना अधिकार आहे का की कोणताही पेपर नाही देण्याचा? सर ते लिस्ट घेऊन टाका. बाकी एकदम असा उत्साही झालेला क्या क्या हुआ जो मुलाकात हुई है? हाँ उससे थोड़ा छोटा सा सवाल. आपका भी जवाब दे दो. इसका फोटो लेके तो मीडिया में डालो. ते यांची पण पत्र टाका आयुक्तांचे. देखिए, अभी तक हमने जो कैंडिडेट्स थे हमारे तकरीबन महाराष्ट्र के कैंडिडेट्स के इंटरव्यूज हो गए थे. हम कल है तो औरंगाबाद जिले के इंटरव्यूज हम कर लेंगे. औरंगाबाद जिले के हैं और 2-3 जालना के कुछ बचे हुए हैं, ये इंटरव्यूज कर लेंगे. सिर्फ औरंगाबाद शहर के इंटरव्यूज जो है वो हमने है तो आशा साहब के ऊपर छोड़े हुए हैं कि आशा साहब आप फरमान दीजिएगा. जल्दी ले लो, बारिश साहब को अटैक आ सर एक शेवटचा प्रश्न विचारतो. एमआयएमच्या काही नेता वंचित मध्ये जाऊन माध्यमातून तिकिटासाठी प्रयत्न करतो, अशी काही एमआयएम मध्ये फूट होऊ शकते. 10-11 नगरसेवक निवडून अशी चर्चा. मेरे पास तो ऐसी कोई खबर नहीं आई है. मैं नहीं समझता हूँ कि ऐसा कुछ होगा. औरंगाबाद